कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पनवेलमध्ये रिक्षा चालक बनला दरोडेखोर, कर्ज फेडण्यासाठी प्रवाशाची लुटमार, 4 आकड्यांवरून आरोपी जेरबंद, पनवेल पोलिसांची मोठी कारवाई. महाडची मुख्य जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा होतोय आरोप, महाडकर नागरिक संतप्त. घोटगे गावात टस्कर गणेशचा थरार, दळवी कुटुंब हत्तींच्या तावडीतून बचावले, 2 महिला शेतकरी जखमी, हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी धरतीये जोर. आणि पुलवामा शहीदांना पेणमध्ये श्रद्धांजली, पेणकरांकडून वीर जवानांना मानवंदना, सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे विशेष कार्यक्रम, पोलीस आणि पत्रकारांची उपस्थिती. पाहुयात सविस्तर वृत्त. पनवेलमधील करंजाडे परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे उतरवण्यासाठी एका रिक्षा चालकाने चक्क गुन्हेगारीचा मार्ग निवडला. रिक्षा अचानक बंद पडल्याचे नाटक करून आरोपी अक्षय बागडे याने निर्जन स्थळी महिला प्रवाशाला चाकूचा धाक दाखवला. आरोपीनं महिलेवर जीवघेणा वार करून तिच्या अंगावरील किमती सोन्याचे दागिने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे होते. घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, मात्र केवळ रिक्षाच्या शेवटच्या 4 क्रमांकांच्या माहितीवरून पोलिसांनी तपास चक्र फिरवले. अत्यंत चिकाटीनं शोध घेत पोलिसांनी आरोपी अक्षय बागडेच्या मुसक्या आवळल्यात. चौकशी दरम्यान त्याने प्रचंड कर्जामुळे हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि लंपास केलेले सर्व दागिने हस्तगत केले असून अधिक तपास सुरू आहे. पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं या गुन्ह्याचा छडा लावला असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 11 तारखेला संगीता बोईर नावाच्या गृहिणी ज्या पनवेलमध्ये राहतात, या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या. तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले, प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता. या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. जबरी चोरीचा गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून एसीपी पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण 4 पथकं तयार केली होती. सीपी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं. यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहीत नव्हता. तांत्रिक तपास केला, फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता. मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का, उपस्थित होतं का, या अनुषंगाने आमच्या पथकाने तपास सुरू केला. मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते. मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे 4 आकडे नंबर मधले पाहिले होते. त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता. त्या अनुषंगाने पोलिसांनी ते 4 अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची तपास केला. त्या दरम्यान MH04LX 4619 या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मणिमंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे. याचा तपास सिनियर केट ठाकरे करत आहे. आज PCR साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे, ते करणार आहोत. आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन, त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं. त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो. अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा विलवडे तिठ्यावर पहाटेच्या सुमारास एक अत्यंत विचित्र आणि थरारक अपघात घडला। कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने लोखंडी प्लेट्स आणि स्टील ट्यूब घेऊन जाणारा एक अवजड कॅन्टर या ठिकाणी अजब परिस्थितीत अडकला। रस्त्यावरील मोठी चढण, खड्डे आणि गाडीतील प्रमाणापेक्षा जास्त ओव्हरलोड माल यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। चढण चढताना कॅन्टरची पुढची 2 चाकं जमिनीपासून तब्बल 10 ते 15 फूट हवेत उचलली गेली। यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवानं मागील बाजूचा लोखंडी माल खाली टेकल्यामुळे कॅन्टर उलटला नाही किंवा मागे सरकला नाही, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे। या घटनेत चालक पूर्णपणे सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती। सध्या जेसीबीच्या साहाय्याने लोखंडी साहित्य आणि अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अवजड मालामुळे यंत्रणेला मोठी कसरत करावी लागते। महाड शहराच्या पाणी पुरवठ्यावर पुन्हा एकदा कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे संकट ओढवलंय। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या करंजकोल गावातील नातेखिंड परिसरात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असताना अक्षय कन्स्ट्रक्शनच्या बेजबाबदारपणामुळे महाडची मुख्य जलवाहिनी फुटली आहे। जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडण्याचं काम करताना मोठे दगड कोसळून कोथरुडे धरणातून महाडला पाणी पुरवणारी ही वाहिनी फुटली। यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले असून परिसरात पाण्याचे लोंढे वाहत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते। मागील 5 वर्षांपासून या रस्त्याचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून नागरिक आधीच त्रस्त आहेत। एकीकडे महाडकर नागरिक भीषण पाणी टंचाईचा सामना करत असताना दुसरीकडे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं संतापाची मोठी लाट उसळली आहे। या गंभीर घटनेनंतर महाड नगरपालिका प्रशासन संबंधित दोषी ठेकेदारावर नेमकी काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण महाडकरांचं लक्ष लागलं असून तात्काळ उपाययोजनांची मागणी होतीये। अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये सध्या जमिनीच्या वादावरून प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। स्थानिक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करण्याचं काम प्रशासनाकडून जबरदस्तीने सुरू करण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणामागे खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप म्हात्रोळीतील संतप्त ग्रामस्थांनी केला। शेतकऱ्यांच्या मते ही मोजणी पूर्णपणे बेकायदेशीर असून केवळ हुकुमशाही पद्धतीने आणि राजकीय दादागिरी करून राबवली जाते। आपली हक्काची आणि पिढ्यानपिढ्याची सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकरी आता अधिक आक्रमक झाले असून त्यांनी या मोजणीला तीव्र विरोध दर्शवला। अनेक वर्षांपासून कष्ट करून घाम गाळून कसत असलेल्या जमिनी अशा प्रकारे बळजबरीने हिसकावून घेतल्या जात असल्यानं सामान्य बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे। प्रशासनाने तात्काळ हे काम थांबवावं, अन्यथा संपूर्ण जिल्हाभर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। या संघर्षामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती स्फोटक बनली आहे। नाही भांडण नाही, मी पद्धतशीर सांगितलं, आम्ही नसताना केलं, आम्ही असताना केलं असत ना तुमची आहे आम्ही लग्नाला गेलो असताना तुम्ही केलं बोललो होतो, याला माहिती नाही आम्ही साखरपुडा नंतर बसून जायचं तिला। तू काय स्वतः समजला? तू स्वतःला काय समजलं? तू स्वतःला सांगितलं मी आलो होतो, फोन केला तुम्हाला, मी काय सांगितलं बसू कोण? दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावात थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली। काजू वेचण्यासाठी गेलेल्या दळवी कुटुंबियांवर अक्षरशः मृत्यूचं सावट येऊन ठेपलं। गणेश नावाने ओळखला जाणारा टस्कर आणि 6 हत्तींचा कळप अचानक काजूच्या बागेत शिरल्यानं काही क्षणांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली। मात्र दैव बलवत्तर म्हणून ही मोठी दुर्घटना टळली। घोटगे गावात दुपारच्या सुमारास भरत दळवी हे आपल्या आई वडील, पत्नी, मुलं आणि महिला कामगारांसह काजू वेचत होते। काजूचा हंगाम सुरू असल्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी बागेत काम करत आहेत। अचानक झाडीतून मोठा आवाज आला आणि काही क्षणातच गणेश टस्कर पुढे आणि त्याच्या मागे 6 हत्तींचा कळप समोर येऊन उभा ठाकला। हत्ती अगदी काही अंतरावर असल्याचे पाहताच सर्वांच्या अंगावर शहारे आले। काय करावे हे सुचेनासे झाले। हत्तींच्या चित्कारानं परिसर दणाणून गेला आणि जीव वाचवण्यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या दिशेने धावाधाव केली। या गोंधळात 2 महिला शेतकरी पडून जखमी झाल्या। सुदैवानं त्यांना किरकोळ दुखापत झाली। दरम्यान 80 वर्षीय आत्माराम दळवी हे वयामुळे वेगानं पळू शकले नव्हते।
ते मागे राहिल्याचे लक्षात येताच त्यांचा मुलगा भरत दळवी यांनी क्षणाचाही विलंब न करता माघारी धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी वडिलांना उचलून घेतलं आणि झाडांच्या आडोशानं सुरक्षित स्थळी नेलं. संतप्त तस्कराने काजूची काही झाडे मोडून नुकसान केलं, मात्र झुडपांमुळे त्याचा पुढचा मार्ग अडला आणि काही क्षणांचा फायदा घेत दळवी कुटुंब सुरक्षित घरी पोहोचले. हत्तीचा कळप या घोडके गावामध्ये आहे हे आपल्या वन विभागाला सुद्धा माहीत आहे. असं असूनही सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. का केलं जात आहे काय माहिती. आमची आता या ठिकाणी जवळजवळ 10-15 माणसं या ठिकाणी काजू बागायतीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना तर संरक्षण द्यायला पाहिजे. आम्ही संरक्षण काय देणार. हत्तीपासून हत्ती येण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग हा इथूनच आहे. आता हे गेले 1.5 महिने या ठिकाणी जे हत्ती जे आहेत ते काय करतात. पहिल्यांदा घोडके गावामध्ये दुपारच्या वेळेला सकाळी दुपारच्या वेळेला या ठिकाणी ह्या काजू बागायतीमध्ये असतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला पाण्यासाठी म्हणून ते परम्याच्या हद्दीवर जाऊन पोचतात. त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी राहतात. नंतर सकाळी येऊन त्या अजय दळवी यांच्या काजू बागायतीमध्ये पाणी आहे त्या ठिकाणी विश्राम घेतात, त्या ठिकाणी झोपतात आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी प्रवेश करतात. अशी त्यांची परिस्थिती आहे. तुमच्या हातामध्ये जे आहे उन्हाचा डिवप तुमच्या हातामध्ये काय आहे ते तुम्ही करा. आता तुम्ही हकारी नेमू शकतात. हकारी तुम्ही काय नेमत नाहीत. फक्त काल 2च हकारी होते. त्या हकारींना काय समजलं नाही. ते मोबाईल हातामध्ये घेऊन बघता असतात. काय करायचं मग. या घोडग्या गावामध्ये निदान 25 तरी हकारी पाहिजे तरच या ठिकाणी हत्तींचा म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग आपल्याला समजू शकतो. त्यांचे अपडेट समजू शकते. या आमच्या ह्या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी किंवा या शासनाने लक्ष दिला पाहिजे. नाहीतर आमच्या घोडगे गावातून उग्र आंदोलन छेडण्यात येईल हे माझ्या वतीनं मी सांगतो. समोर साक्षात मृत्यू उभा असल्यासारखं वाटत होतं. केवळ दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावलं असं मत भरत दळवी यांनी व्यक्त केलं. घोडगे परिसरात मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून गणेश तस्करासह हत्तींचा कळप वावरतोय. मात्र हत्तींच्या हालचालींबाबत पूर्वसूचना दिली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वन विभागाकडून हकारी टीम कार्यरत असली तरी केवळ 2 ते 3 कर्मचारी तैनात असल्यानं परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याची तक्रार आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोडामार्ग वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी दळवी कुटुंबियांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. आणि बाहुबली हे टस्कर हत्ती आहेत, म्हणजे हत्तीच्या कळपाचं नेतृत्व करणारे असे हत्ती आहेत आणि एका वेळेला जेव्हा 2 टस्कर एकाच एरियामध्ये येतात तेव्हा त्यांची आपापसात भांडणं होऊन त्याचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात असतात. जवळजवळ आता सगळ्या हत्तींची संख्या 6 ते 7 झालेली आहे. काजूचा सीझन चालू आहे. जंगलामध्ये काजू गोळा करायला लोक जात आहेत. रानमेवा मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे जंगलामध्ये जाण्याची शेतकऱ्यांची किंवा गावकऱ्यांची संख्यासुद्धा मोठी. अशा पार्श्वभूमीवर भयभीत वातावरण सगळं घोडगे परिसरामध्ये तिलारी परिसरामध्ये झालेलं आहे. 100% या सगळ्या विषयात मुख्य वनसंरक्षकांची भेट घेऊन यावर एक नीट तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी आम्ही करतोय. लवकरच वनमंत्री गणेशजी नाईक यांची भेट घेऊन की त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून या विषयातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हत्तींना संरक्षण देणं म्हणजे नेमकं काय करायचं, हत्तींना संरक्षण देणं म्हणजे काय करायचं याच्या व्याख्या किंवा त्यांना जर शिफ्ट करायचं झालं तर शिफ्ट करण्यासाठीची जी अवघड प्रोसेस आहे ती कशी सोपी करता येईल या विषयावरच्या चर्चा सध्या आम्ही ह्या तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आणि 100% लवकरच शेतकऱ्यांना या विषयातला दिलासा देण्याचा निर्णय पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून आणि गणेश नाईक यांच्या प्रयत्नांनी आम्ही करणार आहोत. या घटनेनंतर घोडगे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काजू हंगामात शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागत आहे. वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावं आणि शेतकऱ्यांना वेळेवर पूर्वसूचना द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. तर वन विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लवकरच यावर तोडगा काढून बंदोबस्त करण्याचं आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांनी दिलंय. आता दोडामार्ग तालुक्याला जो हत्तीचा कळप आहे 6 हत्तीचा, त्यामध्ये गणेश नामक एक टस्कर आहे आणि कोल्हापूरवरून एक वेगळा टस्कर ज्यांना आपण बाहुबली म्हणत आहे ते पण दोडामार्ग तालुक्यामध्ये आता सध्या स्थितीत आहे. ते मेल टस्कर जो होत आहे ते त्यामध्ये खूप मेल एनर्जी यूथ एनर्जी होणे करिता ते अग्रेसिव्ह होऊ शकण्याची शक्यता खूप जास्त आहे
काही प्रकारचा द्वंद्व किंवा त्या लढाई आपण म्हणता या प्रकारचे नाही, पण मेल टस्करचा मुवमेंट पॅटर्न किंवा बिहेवियर पॅटर्न काफी अनप्रेडिक्टेबल होत आहे. त्याकरिताही ते थोडासा डेंजरस आहे. सध्या स्थितीत 6 हत्तीचा एक कडप आहे आणि एक दुसरा मेल टस्कर जे आपण म्हणताय बाहुबली, असे एकूण मिळून 7 हत्ती दोडामार्ग तालुक्यामध्ये येतात सध्या. माझं आव्हान यही राहणार की फॉरेस्ट डिपार्टमेंट शेतकऱ्यांसोबत आहे, 24/7 मॉनिटरिंग करत आहे. पण ज्यावेळी डिपार्टमेंट कडून काही प्रकारची वॉर्निंग इश्यू झाली की हत्तीचा वावर आहे किंवा हत्ती तिथे मुवमेंट करत आहे, तो प्लीज लोकांना ते शेती किंवा ते जंगलामध्ये जाऊ नका आणि डिपार्टमेंटची वॉर्निंगला थोडी सावधानीपूर्वक काळजी घ्या. पेण येथील सह्याद्री प्रतिष्ठान आणि महात्मा गांधी वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. या भीषण घटनेचे स्मरण करून पेणमध्ये दरवर्षी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. महात्मा गांधी वाचनालय येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठान, पेण कमिटी, स्थानिक पोलीस प्रशासन, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानाची आठवण म्हणून हा उपक्रम राबवला गेला. उपस्थित मान्यवरांनी शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक देशवासियांसाठी काहीतरी करतात. या देशातल्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना आज आपण श्रद्धांजली देणार आहोत. तो दिवस आहे तो म्हणजे आजचा, अर्थात पुलवामा हल्ल्याचा. आज 14 फेब्रुवारी आहे. मला फार काही त्याविषयी माहिती नाही, पण इतकं माहिती आहे का या दिवशी पुलवामा हल्ल्यात आपले अनेक जे निष्पाप सैनिक होते ते शहीद झालेले आहेत आणि त्या सैनिकांना आज आपण श्रद्धांजली वाहणार आहोत आणि माहिती देखील आहे आपल्याकडे. त्या जवानांच्या शोककृत्यात आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व एकत्र जमलो आहोत. 14 फेब्रुवारी 2019ला CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. आपल्या देशावरती फार मोठा आघात होता हा. त्यानंतर आपल्या देशाने चांगल्या स्तरावरती पावले उचलली गेली आणि अशा ज्या घटना घडतात, ज्यासाठी कृत्य घडतात, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने अंकुश ठेवला गेला. त्याच्या स्मृतीबद्दल आपण किंवा सह्याद्री प्रतिष्ठान इथे दरवर्षी कार्यक्रम घेत असतात. हे कार्यक्रम होणे फार गरजेचं आहे, कारण की देश पातळीवरती बॉर्डरवरती BSF असू दे, CRP असू दे, एवढी मिलिटरी फोर्सेस आणि पॅरामिलिटरी फोर्सेस एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून देशाचं संरक्षण करत असतात. तर त्याची जाणीव प्रत्येक गावागावातून होणे फार गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा आपल्या पेणमध्ये होते आणि ती सह्याद्री प्रतिष्ठान राबवते, याचं मला फार कौतुक वाटतं. सह्याद्री प्रतिष्ठान, पेण पोलीस स्टेशन तसेच समस्त पेणकर यांनी मिळून आज आपण 14 फेब्रुवारी 2019 रोजी जे पुलवामा हल्ला जो झाला आहे त्या संदर्भात आपण आज एकत्र मिळून जे आपले 24 जवान CRPFचे शहीद झाले होते, 40 जवान CRPFचे, त्यांना आपण आज श्रद्धांजली वाहिलेली आहे. जय शिवराय. आपल्याला अत्यंत दुःखद घटना जी 14 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती ती सर्वांना माहिती आहे. अचानकपणे आपल्या CRPF जवानावरती जो भ्याड हल्ला झाला, बॉम्ब ब्लास्टमध्ये म्हणजे आडेक्षा ब्लास्टमध्ये जे 40 जवान आपले मृत्युमुखी पडले, तो दिवस अत्यंत काळा दिवस म्हणून आपण मानतो. जसे 14 फेब्रुवारी प्रेमाचे प्रतीक म्हणून लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, पण आज आपल्या सैनिकांनी देशप्रेम म्हणून तो व्हॅलेंटाईन डे साजरा केला. आपल्या देशासाठी शहीद होण्यासाठी जवान कायम उत्सुक असतात की माझा जर जीव जाईल तो देशासाठी जावा, यासाठी कायम जवान आपल्या देवाकडे प्रार्थना करत असतात. आणि अशा 40 जवानांना देशप्रेम दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. खरं म्हणजे तो दिवस अत्यंत काळा दिवस आहे, पण सह्याद्री प्रतिष्ठान पेण आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्फत आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतो. त्यांना या दिवशी आपण श्रद्धांजली वाहतो. आज 2019 पासून आजपर्यंत आम्ही याच्यामध्ये कुठेही खंड पडून दिला नाहीये. तर माझी नागरिकांना एकच विनंती आहे, सह्याद्री असो नसो, पण आपल्या देशाप्रती झटणाऱ्या ह्या जवानांना श्रद्धांजली व्हायला किंवा त्यांच्या वीरतेला सलाम करायला आपण कुठेही कमी पडू नये
हीच लोकांना विनंती करतो. रत्नागिरीच्या पोलीस मैदानावर सुरक्षित तट समृद्ध भारत या घोषवाक्यासह CISFच्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026चा दिमागदार शुभारंभ झाला. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवून 130 सायकलपटूंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या मोहिमेत 65 महिलांचा गौरवपूर्ण सहभाग असून ही रॅली किनारी सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश संपूर्ण किनारपट्टीवर देत आहे. यावेळी बोलताना सामंत यांनी देशाच्या सीमांसोबतच अंतर्गत सुरक्षा आणि विमानतळांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा जपण्याचं काम CISF चोख बजावत आहे. रत्नागिरीच्या 140 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याची सुरक्षा ही आता आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबांचा विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमाद्वारे तरुणांना अंमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करण्याचा आणि नागरिक व CISF दलातील समन्वय वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. या प्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायक्लेथॉन कोस्टल बचावासाठी वंदे मातरमच्या नावानं 3,500 किलोमीटर रॅली केली जाते आणि ती आज रत्नागिरीतनं सिंधुदुर्गाकडे निघाली असताना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः, पोलीस अधीक्षक देखील माझ्यासोबत आहेत, CO मॅडम देखील माझ्यासोबत आहेत आणि स्वतः राजेश कुमार देखील माझ्यासोबत आहेत. मला असं वाटतं की हा अतिशय अभिनव कार्यक्रम केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागी होता आलं त्याबद्दलचं मानसिक समाधान आम्हाला प्रत्येकालाच आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला सामील करून घेणाऱ्या CISFच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा क्षेत्रात सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय. आगामी काळात होणाऱ्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नेत्रा ठाकूर यांचं नाव अग्रक्रमानं चर्चेत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर नेत्रा ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत येणं ही खरोखरच अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की माझं नाव चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम साहेब, आमच्या आदरणीय रामदासजी भाई ह्यांचं हे आणि जी वरिष्ठ पक्षाची जी वरिष्ठ सगळी मंडळी आहेत, तो जो निर्णय देतील आणि जी जबाबदारी देतील ती जबाबदारी ठामपणे सर्वांच्या सहकार्याने जर भेटली तर आनंदच आहे. ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आमदार भास्कर जाधव यांचा कडवा विरोध मोडून काढत तब्बल 4,000 मतांच्या फरकानं दणदणीत विजय मिळवल्यानंतर नेत्रा ठाकूर यांनी आता थेट जाधवांवर तोफ डागली आहे. एकेकाळच्या कट्टर समर्थक असलेल्या ठाकूर यांनी विजयानंतर पहिल्यांदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. ज्या आमदारांबरोबर मी आज गेली 18 वर्ष काम करत होते, आम्ही म्हणजे मी एक सुरुवातीलाच जाहीर करते की मी त्यांना निवडून आणून बाहेर पडले होते. आम्ही त्यांना निवडणुकीत पूर्ण सहकार्य केलं होतं की त्यांच्या निवडणुकीत त्यांना कुठेही आमच्याकडून हे झालं नव्हतं की माझ्या सहकाऱ्यांच्या जवळना कुठेही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मेहनत करून हा वेळणेश्वर गटातले जे आमचे सगळे सहकारी होते त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिलो होतो. त्यांना निवडून आणून आम्ही जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा मी त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही नवरा बायको दोघं जण ऑफिसला गेलो. आम्ही त्यांना सांगितलं की मी हा पक्ष बदलते, हा निर्णय मी घेते असं सांगून येऊन सुद्धा जे माझ्यावर आरोप झाले, माझ्या नवऱ्यावर आरोप झाले, त्या सगळ्या लोकांनी बघितले की माझ्यावर जे आरोप होत होते, ही बाईला पाडणार, ह्या बाईला सगळ्यांनी तालुक्याला सगळ्यांना आव्हान होतं, सगळ्या समाज बांधवांना आव्हान होतं की हिला पाडा. पण मला माझ्या गटावर, माझ्या सगळ्या असणाऱ्या सहकाऱ्यांवर, आमचे जे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत, समाजाचे सगळे पदाधिकारी आहेत, ज्या समाजातनं मी निवडून आले, म्हणजे ज्या सगळ्यांच्या सहकार्याने मी निवडून आले, त्या सर्व समाज बांधवांनी सुद्धा, सगळे समाज म्हणजे मला सर्व पक्षीय सर्व समाजाने मला पाठिंबा दिला.
अलिबाग येथील हॉटेल रविकिरणमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मानसी दळवी यांची रायगड जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। या बैठकीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, ज्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना भविष्यातील जिल्हा परिषद कामकाजाबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं। दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी मानसी दळवी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली, ज्याला सर्व उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दर्शवला। या निवडीमुळे आगामी काळात रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होण्याची चिन्ह आहेत। या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी रायगड जिल्हा परिषदेत लवकरच महायुतीचे वर्चस्व निर्माण होईल आणि जनहिताची कामे अधिक वेगाने मार्गी लावली जातील असा विश्वास व्यक्त केला। मानसी दळवी यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्य एकत्रितपणे काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे नेते शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद शिवसेना गटाच्या संदर्भातली आज आढावा बैठक आणि त्याच्यामध्ये गटनेत्याची निवड असा आजचा कार्यक्रम होता। शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या घोसाळ साहेबांना त्या ठिकाणी अधिकृत केलं होतं, जो अधिकार त्यांना प्राप्त करून दिला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची बैठक झाली आणि विशेषतः त्याच्यामध्ये माझी पत्नी मानसी दळवीला शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली। विशेषतः येणाऱ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या माध्यमातून खऱ्याने पक्षाला जो अधिकार प्राप्त होतो तो अधिकार आमच्या नवनिर्वाचित सदस्यांपर्यंत पोहोचला जाईल। व्हीपद्वारे असेल, तोंडी असेल, या सगळ्या गोष्टी होतील आणि मग येणाऱ्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जी काय प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये महायुती धर्म पाळून आम्ही पुढे जाणार आहोत आणि म्हणून आजची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे ती आम्ही आज पाहत नाही। आता कोणाचा कल कुठे आहे त्याचा आमचाही कल बीजेपीवर जाण्याचा आहे। ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात होत राहतात आणि सत्तेचं समीकरण ज्या पद्धतीने समोर येईल त्याला सामोरं जात असताना मला असं वाटतं महायुती धर्म सगळेच लोक पाळतील आणि शेवटी येणाऱ्या ग्रामपंचायत असतील, पुढची येणारी लोकसभा विधानसभा हे जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद हे महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे या निवडणूक प्रक्रियेमध्ये महायुती धर्म पाळून नक्की पुढे जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील चित्रकार सचिन मेस्त्री यांनी महाशिवरात्रीनिमित्त आपल्या कलेतून भगवान शिवाला अनोखी मानवंदना दिली आहे। त्यांनी केवळ 2 सेंटीमीटर रुंदीच्या बेलाच्या पानावर ॲक्रिलिक रंगाचा वापर करून अत्यंत सूक्ष्म आणि रेखीव असं भगवान शिवाचं चित्र साकारलं आहे। ही कलाकृती दिसायला जितकी लहान आहे तितकीच ती साकारणे कठीण होते। हे अवघड आव्हान पेलण्यासाठी मेस्त्री यांना तब्बल 10 तासांचा प्रदीर्घ कालावधी लागला। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांनी ही कलाकृती पूर्ण केली असून त्यांच्या सूक्ष्म चित्रकलेचे सर्वत्र कौतुक होत आहे। निसर्गातील वस्तूचा वापर करून आध्यात्मिक भावना कलेद्वारे व्यक्त करण्याची मेस्त्री यांची ही पद्धत सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे। सिंधुदुर्गच्या प्रतिभावान कलाकाराने आपल्या कौशल्याने एका लहानशा पानातून साक्षात महादेवाचं दर्शन घडवलं आहे। ही कलाकृती पाहण्यासाठी सध्या सोशल मीडियावर देखील लोकांची मोठी गर्दी होत असून मेस्त्रींच्या या कलेनं संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित संविधानाच्या डिजिटल चित्ररथाचं प्रदर्शन 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडलं। या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख, मूलभूत अधिकार आणि नागरिकांची कर्तव्ये याबद्दलची सविस्तर माहिती डिजिटल तंत्रज्ञानाच्या अतिशय प्रभावी माध्यमातून देण्यात आली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संविधानातील महत्त्वाचे पैलू विद्यार्थ्यांसमोर अतिशय सुलभ भाषेत मांडल्यामुळे मुलांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे आणि प्राचार्य डॉक्टर S.S. अली प्रामुख्याने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या स्तुत्य उपक्रमाचं मनापासून स्वागत करत आभार व्यक्त केलेत। शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोठे योगदान दिलं। विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच घटनात्मक मूल्य आणि लोकशाहीची जाणीव रुजवण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण डिजिटल प्रदर्शनांची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन उपस्थितांनी केलं। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।